नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजकीय वातावरण तापू लागलं असून संस्थापक पॅनलच्या प्रचार शुभारंभ सभेत झालेल्या वक्तव्यामुळे निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झालाय. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अर्चनाताई मोहिते यांना चेअरमन करायचंय, हा पवार साहेबांचा निरोप घेऊन आलोय असे जाहीर करत सभासदांना भावनिक आवाहन केलं. यावेळी संस्थापक पॅनलचे नेते अविनाश मोहिते यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत गेल्या 10 वर्षात FRP पेक्षा 1 रुपये जादा दर न दिल्याचा आरोप केलाय. शेतकऱ्यांना अतिरिक्त दर, वाढीव पाणी फेऱ्या, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि कामगारांना 25% बोनस देण्याची आठवण करून देत कारखाना सभासदांच्या मालकीचाच राहावा यासाठी हा संघर्ष असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. उमेदवार अर्चना मोहिते यांनी सभासदांना दरवर्षी 120 किलो मोफत साखर व पाणीपट्टीत मोठी सवलत देण्याचं आश्वासन दिलंय. मी शेतकऱ्यांची लेक असून दिलेला शब्द पाळणार अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. सभेत विरोधकावर आरोप प्रत्यारोपांची जोरदार फटकेबाजी झाली. अविनाश मोहिते यांनी प्रचार वैयक्तिक पातळीवर येऊ नये असा इशारा देताना आम्ही बोलायला लागलो तर पळताभुई थोडी होईल असा थेट इशारा दिलाय. त्यामुळे कृष्णा कारखान्याची निवडणूक आता केवळ सहकाराची न राहता प्रतिष्ठेची आणि राजकीय वर्चस्वाची लढत बनल्याचं चित्र निर्माण झालंय. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.